नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. जर तुम्हाला खुसखुशीत, तिखट आणि सोनेरी तळलेले मासे आवडत असतील तर आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. आज आपण बनवणार आहोत गोब्रो मासे फ्राय. तुम्हाला माहिती आहे का गोब्रो फिश? तर आज आपण बघणार आहोत. आज आपण मार्केटमध्ये चाललो आहोत आणि तिथे कोणत्या कोणत्या प्रकारचे आपण मासे बघणार आहोत तेही मी तुम्हाला दाखवेन. तर हा गोब्रो मासा जो आहे तो क्लासिक कोकणी स्टाईल फ्राय, जो बाहेरून कुरकुरीत आणि आतून रसाळ आणि चवीने भरपूर असतो. तर मग आता आपण पोहोचलो आहे मार्केटमध्ये. सुरुवातीला सगळ्या बायका सुकी मासळी घेऊन बसलेल्या आहेत. वेगवेगळ्या पद्धतीचे, व्हरायटीचे मासे तुम्हाला इथे मिळतील. बघूया आता कोणते मासे मिळत आहेत ते. आपल्याला गोब्रो मासा मिळालेला आहे फायनली, आणि आता त्याला क्लिनिंग करतोय आपण त्या बायकांकडूनच. क्लीन झाल्यानंतर घरी जाऊन ते स्वच्छ पाण्याने धुवून पुढची रेसिपीला सुरुवात करूया. आता आपण घरी आलो आहोत. तुम्ही बघताय की फिश काढलेली आहे, स्वच्छ पाण्याने वॉश केलेली आहे आणि त्यात मीठ घालून ठेवलेलं आहे मी वॉश करून. तोपर्यंत आपण सर्व फ्रायचा मसाला काढून घेऊया. मी घेतलेला आहे मीठ चवीनुसार, हळद घेतलेली आहे, सोबतच लाल तिखट घेतलेला आहे पावडर, गरम मसाला पावडर घेतलेली आहे, फिश फ्राय मसाला घेतला आहे. 2 चमचे आपण आगळ घालूया. आगळ तुमच्या चवीनुसार घेऊ शकतात तुम्ही. सोबतच घेतलेला आहे अर्धा लिंबू. लिंबू आणि आगळ तुम्ही जास्तीचं वापरलं तरी चालेल, कारण की गोब्रो मासाला स्वतःची अशी काही चव नसते. आपण त्यामध्ये थोडं आंबटसर जास्तीचं घातलं तरी चालेल. आता ही बनवलेली पेस्ट आपण पूर्ण माशांना चोळून घेऊया. चोळून झाल्याच्या नंतर आपण ती 10 ते 15 मिनिटे मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया. तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळही ठेवू शकता. त्यानंतर आपण माशांसाठी लागणारी कोटिंग करून घेऊया. सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता. लगेचच तवा ठेवते. तवा गरम झाला की त्यात 2 मोठे चमचे आपण तेल घालूया.
तेल गरम होईपर्यंत आपण मासे आहेत त्याला आपण कोटिंग लावून घेऊया. रवा आणि तांदळाची कोटिंग करून झाल्यानंतर गरम तेलामध्ये आपण ते फ्राय करायला ठेवूया. फ्राय करताना सावकाश आणि काळजीपूर्वक फ्राय करा. एका वेळेस जास्तीची मासे तव्यावर घालू नका. तुम्हाला परतण्यासाठी डिफिकल्ट होऊ शकतं. तर आपण एक एक बॅचमध्ये आपण ते फ्राय करूया. जसं व्हिडिओमध्ये दाखवलं जातं आहे त्या पद्धतीने आपण मासा पलटी करू शकतो आणि मीडियम गॅसवर आपण हे सर्व मासे फ्राय करून घेऊया. बघा किती सुंदर दिसत आहेत. सोनेरी खुसखुशीत गोब्रो मासे फ्राय गरम गरम सर्व करू. वर कापलेला कांदा, लिंबाची फोड आणि थोडा चाट मसाला शिंपडून हे जेवणासोबत, भाकरीसोबत किंवा नुसतं स्नॅक म्हणून खायलाही एकदम मस्त लागतं. एकदा ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत आनंदाने स्वयंपाक करत राहा.